ऐक ना मी तर लगेच भाई छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. वैश्विक भारताचे जनक कायदे पंडित यश कार्ड बांधायचे इथे. बंद करून परत एकदा सर. डिअर जज हे बघ कानातलं आईला बसत नाही. थांब एक मिनिट. का दिसतंय मी मला दिसतंय ना. हे बघ शोभतंय ना हे उपर ना. एकच मिनिट ऋषी हे बांध रे मला. काय हे असं बांधायचं. ते बांध ना रितेश बांध रे. माहिती आहे ना असंच होतं रे दाद्या. कसं होतं. हा 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 ईद ना हे खांद्यावरून टाकायचं. ऐक नाही कसं खांद्यावरून घ्यायचं. हा 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 असं. हा दाढी लावायची अजून नंतर मग ते व्हिडिओ काढतो. बस कर बाई काही. कसं दिसतंय मी आता. बालिश म्हणू नको माझ्या. काहीतरी लावून चिटकावं लागत असेल तुम्हाला. हे निघत नाही. हे चिटकलंय शिवलेलं आहे मध्ये. काहीतरी लावून चिटकावं लागेल. हे नाही त्यांनी दिलंय काहीतरी चिटकवायचं. हा त्यांनी दिलं असेल तुम्हाला काहीतरी. नाही काय दिलं डायरेक्ट तेच दिलंय. ते म्हणले हेच आहे ते आणि चिटकवायचं एकदा. हे बघ शिवलेलं इथं. ते काहीतरी लावायचं. पोरांनी काढ. नाही 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 घ्या फेविकॉल. नाटकाचं नाव अनाऊन्स केलंय. दाढी बसत नाहीये. रितेश बाहेर आहे. आणि परत मिशा लावायच्या होत्या. फेविकॉल लावायचा प्रयत्न केला पण फेविकॉल पण काही लागत नाहीये. आणि रितेश चिडाला आता माझ्यावर. सो आजचा एवढासा छोटासा ब्लॉग. बाय बाय. ती साखर दिसत नाही पण गोडवा असत. तरी तो शिकायला तयार नाही. तरी याच शकत नाही वर्ड जी आस्थाची वास्तव दाखवली आज आपण पाहतो. हीच आहे आरक्षणाची बाब. लोक म्हणतात आरक्षण नाही तुम्हाला आरक्षण नाही. पण गेली 5000 वर्षापासून आपला समाज त्यांना शाळेत जाण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. मंदिरात जाण्याचा विनंती करतो. आमच्या उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक सोनकांबळे यांनी घटकांबळे आपल्या सर्वांचं पुष्प देऊन स्वागत करावं. तसेच आजचे डायरेक्टर रितेश कांबळे त्यांचं पण स्वागत करावं. कधी पण हे नाटक लिहिल्यानंतर तो आमचं नाव सांगू नका म्हणतोय पण जे अंगात गुण आहे ते दाखले त्याचे कौतुक झालं पाहिजे असं समजून मी त्याचं नाव घेतो. त्या साहेब असं शिवाजी महाराजांच्या विचाराला जसं भुईभूस शिवाजी महाराज दिसतात तसं तो अभिनय केले. त्याबद्दल सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करावं. यामध्ये प्रत्येक कलाकारानं एकदम अगदी वास्तव असं पात्र केलंय आणि लोकांना समजण्यासाठी ह्या विचाराचीच गरज आहे. सर्वांचं स्वागत करावं. धन्यवाद. आणि गेली आपण 4 ते 5 दिवसापासून आपण जे कार्यक्रम करत आहात त्यामध्ये बरेच आपण खेळाचे प्रोग्राम ठेवले होते. त्यामध्ये फर्स्ट सेकंड नंबर 2रा नंबर आलाय.
आणि आज सर्वही बालक ज्याची उत्सुकीने वाट पाहतात म्हणजे बक्षीस, तो बक्षिसा कार्यक्रम लगेच सुरू होईल. सर्वांचं टीमचं धन्यवाद करतो. या उत्कृष्ट अभिनयासाठी गौतम मैसाजी कांबळे सर यांनी या टीमसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे, त्या त्यांनी स्वीकारावं. अरे द्या. आता गेला असतं तर घेऊन ये की दादा. दिलेलं आहे, कृपया स्टेजवर या. यानंतर सौंदर्या ब्युटी पार्लर यांच्यातर्फे पण या नाटकाला खुश होऊन 200 रुपयाचं पारितोषिक देण्यास ठरवलंय. तर रंजना कांबळे येऊन पुढे ते पारितोषिक द्यावं. यानंतर शेषराव सोनकांबळे यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाला आणि दिग्दर्शकाला रितेश कांबळे कृपया स्टेजवर या. नाटकासाठी 100 रुपये आणि दिग्दर्शनासाठी दिग्दर्शकासाठी 100 रुपये शेषराव सोनकांबळे यांनी प्रफुल्ल सुपर मार्केट यांच्यातर्फे तुम्हाला पारितोषिक देण्यात येत आहे. हाय, तर नमस्कार. तर काल 14 एप्रिल आंबेडकर जयंतीनिमित्त माझं एक नाटक होतं, रितेशने बसवलं होतं. आणि मला ह्याच्यावरती एक छान असं ऐतिहासिक म्हणजे असं वाटलं होतं की असं ह्या ड्रेपरीमध्ये एक म्हणजे गडावरती कोणता तरी फोटोज वगैरे काढावेत. पण नक्कीच आत्ता तर ते पॉसिबल शक्य नाही आहे. पण ते मी नंतर मग पुन्हा कधीतरी असंच कोणते तरी ह्या अशी वेशभूषा करून मी नक्कीच ते करल असं सांगतो. आणि आता ही हे आम्हाला द्यायला जायला लागणार आहे. तर 6:30पर्यंत मी आणि रितेश आम्ही दोघं जाणार आहोत. तर एवढंच, बाकी काहीच नाही. आणि व्लॉग पण काय काल बनवता नाही आला मला, कारण ते स्टोरेज माझं मात्र फुल झालं होतं. 4K मध्ये व्लॉग्स बनवतो मी. आणि नाटक ते मी काही अपलोड नाही करणार आत्ता सध्या तरी, कारण की आम्हाला ते अजिबात नाही आवडलं माझं नाटक. म्हणजे छान होतं, बाकी सगळ्यांनी नीट केलं, पण ते मी नाही नीट केला. तर मी कसा दिसतोय महाराजांच्या लुकमध्ये?